नमस्कार मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या 2 ऑक्टोबरच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की आदर्श हा सर्वांसमोर सांगू लागतो की सार्थक माझ्या सुखासाठी माझे लग्न आनंदीबरोबर लावून देत होता आणि सार्थक ही तुझीच डायरी आहे ना, यामध्ये स्पष्ट लिहिलेले आहे की सार्थक तू आनंदीवर प्रेम करतो आणि का का मला इतकं माझ्यापासून तू लपवत होता। सार्थक मला एक उत्तर दे, तू आनंदीवर प्रेम करत होता, मग तू तिला स्पष्ट का सांगितले नाही आणि माझं तिचं लग्न तू लावून देत होता तुझ्या प्रेमाचा त्याग करून। रुंदा म्हणते की आदर्श तू हे काय बोलतोस, तुझं डोकं तर ठिकाणावर आहे ना। तर आदर्श म्हणत असतो की हो आई, मी आज जे काही बोलतो तो योग्य बोलतो। तर लगेच आज त्या डायरीमुळे सार्थक आनंदीचे प्रेम हे सर्वांसमोर आलेले असते। बेनारे सर यांना खूप आनंद होतो, लीना आणि या आकांक्षा यांना, तर सुधा, रुंदा आणि बाकी सर्वजण, रेश्माला तर खूप मोठा धक्का बसलेला असतो। आनंदी मात्र ही सर्वांकडे बघतच असते। सार्थक म्हणतो की आदर्श दादा, तुझा काहीतरी गैरसमज होतो। आदर्श म्हणतो की नाही सार्थक, माझा काहीही गैरसमज होत नाही, उलट जर असे केले असते तर आपण कोणीही सुखी राहू शकलो नसतो। आदर्श म्हणतो की सार्थक, तुझं आनंदीवर प्रेम आहे, मग तुझं आणि आनंदीचंच लग्न व्हायला हवे। सार्थक म्हणतो की आदर्श हे बघ, मुहूर्त निघून चालला, चल लगेच खाली बस आणि तुमचं लग्न हे वेळेवर लागायला हवं। आदर्श म्हणतो की नाही सार्थक। आदर्श म्हणतो की आनंदी हे बघ, तूच बघ या डायरीमध्ये काय लिहिलेले आहे, पहिल्या दिवसापासून अगदी त्याचं तुझ्यावर प्रेम होतं, पण तो स्वतःच्या मनातील भावना व्यक्त करू शकला नाही। शकू आणि लीना यांच्या डोळ्यामध्ये पाणी येते, सार्थकच्या डोळ्यामध्ये सुद्धा पाणी येते आणि आनंदी मात्र सार्थकडे बघत असते। सार्थक म्हणतो की भाई, ती डायरी माझी नाही। आदर्श म्हणत असतो की अरे सार्थक, मला तुझं अक्षर पूर्णपणे ओळखतं, का खोटं बोलतो तू। तेव्हा आदर्श आनंदीच्या हातामध्ये ती डायरी देतो आणि आनंदीला ती डायरी वाचण्यासाठी सांगतो। आनंदी ती डायरी वाचते आणि बेनारे सरांकडे बघत असते। तेव्हा मात्र आनंदीच्या डोळ्यात सुद्धा पाणी येते आणि ती सार्थक पुढे येऊन उभी राहते, सार्थकडे बघत असते। सार्थक म्हणतो की आता या सर्वाला काहीच अर्थ नाही, कारण आता भाई आणि तुमचं लग्न हे व्हायला हवे। आदर्श म्हणतो की अरे हे काय बोलतोस तू, आणि माझं लग्न नाही तर तुझं आणि आनंदीचं लग्न व्हायला हवे आणि सार्थक तुला आनंदीबरोबर लग्न करावेच लागेल। तर लगेच सुधा म्हणते की आदर्श तू हे काय बोलतोस, आनंदी आणि सार्थकचं लग्न नाही होऊ शकत, कारण आनंदी डिवोर्सी आहे। तर सार्थक हा आनंदीकडेच बघत असतो, आनंदीला खूप मोठा धक्का बसतो, तिच्या डोळ्यामध्ये पाणी येत असते। आदर्श म्हणतो की काकू, त्याचं आनंदीवर प्रेम आहे हे पुरेसे नाही का। तर सुधा म्हणत असते की नाही, माझा सार्थक असे काहीच करू शकणार नाही आणि सुधा सार्थकला विचारते काय सार्थक, हे खरे आहे का, तुझं आनंदीवर प्रेम आहे का। आदर्श हा मोठ्याने सर्वांसमोर म्हणतो की सार्थक, आज भर मंडपात सर्वांना कळायला हवं आणि आनंदीला सुद्धा हे सत्य समजायला हवे की तुझं आनंदीवर किती प्रेम आहे, त्यामुळे तू बोल, असे आदर्श मोठमोठ्याने सार्थकला म्हणू लागतो। सार्थक म्हणतो की हो, ती डायरी सुद्धा माझी आहे आणि माझं खरंच खूप आनंदीवर प्रेम आहे। तेव्हा ती डिवोर्सी जरी असली तरी मला काही फरक पडणार नाही। तेव्हा मात्र सुधाला खूप मोठा धक्का बसतो आणि सुधा सर्वांसमोर सार्थकच्या सणकणे कानाखाली देते। सर्वांना मात्र खूप मोठा धक्का बसतो आणि आनंदीला सुद्धा। तेव्हा सुधा म्हणत असते की सार्थक प्लीज मला हात लावू नको आणि एकदा सांग, माझ्या कानावर खरंच विश्वास बसत नाही, तू जे काही आत्ता बोलला ते खोटं बोलला ना। सार्थक खूप रडत असतो आणि खरंच आई, माझं आनंदीवर खूप प्रेम आहे। रेश्मा मात्र खूप रडत असते, कारण आज सर्वांसमोर आनंदी आणि सार्थकचं प्रेम व्यक्त झालेलं असतो। सार्थक सुधाला म्हणत असतो की माझं आनंदीवर प्रेम आहे, पण हे आनंदीला मी कधीही व्यक्त केलं नाही, तिला याबद्दल खरंच काही माहिती नाही, कारण भाईचं आणि तिचं लग्न व्हावं इतकीच माझी इच्छा होती, म्हणून मी कुणाला काही सांगितले नाही। रुंदा म्हणत असते की खरंच तुला असे कसे वाटेल की तुझं आणि आनंदीचं लग्न व्हावे, तू मुद्दाम हे सर्व करत असशील। रुंदा म्हणते की मग आदर्शला हे सर्व आत्ताच कसं कळलं आणि माझ्या आदर्शाचं लग्न मोडलं। आदर्श सर्वांना समजवण्याचा खूप प्रयत्न करतो, पण कोणीही ऐकायला तयार नसते।
आदर्श म्हणतो की आई प्रश्न माझ्या लग्नाचा नाही, आनंदी आणि सार्थक यांच्या प्रेमाचा आहे. त्यामुळे सार्थकचे प्रेम असे धुडकारून मी आनंदीबरोबर नाही लग्न करू शकत. वृंदा म्हणते की अरे सर्व झाले, मग इतक्या शेवटच्या क्षणाला तू असे कसे म्हणू शकतो. आदर्श म्हणतो की आई कोण म्हणतं लग्न होणार नाही, लग्न होणार, पण माझं लग्न नाही, सार्थक आणि आनंदी यांचं लग्न ह्याच मंडपात, हेच पाहुणे यांच्या सर्व साक्षीने हे लग्न होणार. तर आदर्श हा सार्थक आणि आनंदीचा हात एकमेकांच्या हातात द्यायला लागतो. तर आनंदी जोरात म्हणते की नाही, मी आता हे लग्न करण्यासाठी तयार नाही. तेव्हा आदर्श म्हणतो की मिस आनंदी, तुम्हाला असा नवरा शोधून सुद्धा मिळणार नाही, खरंच माझा भाऊ खूप चांगला आहे. तेव्हा आनंदी म्हणते की आदर्श, जो मुलगा माझ्याबरोबर लग्न करण्यासाठी भरमंडपात आहे तोच मला हे सांगतो का. आणि तेव्हा आनंदी म्हणते की तुमच्या भावाने तुम्हाला अंधारात ठेवले होते. आनंदी म्हणते की मी या लग्नासाठी तयार नव्हते, पण माझ्या मनाविरुद्ध जाऊन मी या लग्नासाठी तयार झाले आणि आता ऐन पाटावर येऊन मी उभी राहिले आणि तुम्ही मला सर्वांसमोर सांगतात की तुम्हाला हे लग्न करायचे नाही का. आदर्श म्हणतो की हो आनंदी, तू प्लीज समजून घे. आनंदी म्हणते की माझं अजून बोलणं झालेलं नाही आणि भरमंडपात तुम्ही माझ्याशी लग्न करण्यासाठी नकार दिला, तो हक्क आणि अधिकार तुम्हाला आहेत, पण तुमच्या जागी तुमचा भाऊ माझ्याबरोबर लग्न करण्यासाठी तयार आहे हे सांगण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला. आनंदी रडतच सार्थक समोर येते आणि सार्थक सर, आपल्यामध्ये फ्रेंडशिप होती, मग तरीही सुद्धा तुम्ही माझ्याशी इतकं खोटं वागलात आणि तेव्हाच तुम्ही मला हे का सांगितले नाही की तुमच्या मनात माझ्याविषयी प्रेम होते. तर सार्थक आनंदीला समजवण्याचा प्रयत्न करत असतो. तर आनंदी म्हणते की नाही, तुम्हाला असे वाटले होते की तुमचा भाऊ माझ्याशी लग्न झाल्याने सुधारेल, दारू प्यायची बंद होईल, म्हणून तुम्ही आपल्या प्रेमाचा त्याग केला आणि आता ते तुमच्यासाठी त्याग करतात, पण जिचा त्याग करतात तिचा कोणी विचार केला का, असे आनंदी सार्थक आणि आदर्शला जाब विचारू लागते. आनंदी दोघांकडे बघत म्हणत असते की तुमच्या दोघांच्या मनाचा मोठेपणा कमवण्यासाठी माझ्या मनातील भावनांचा तुम्ही खेळ मांडला, खेळण्याप्रमाणे तुम्ही दोघं सुद्धा माझ्याशी खेळलात. तेव्हा आनंदीला खूप वाईट वाटते. आनंदी म्हणते की एका भावाने त्याच्याबरोबर लग्न करण्यासाठी स्वतःच्या प्रेमाचा त्याग केला आणि भरमंडपात दुसरा भाऊ माझ्याशी लग्न करायला नाही म्हणतो. दोघांनी सुद्धा माझा खरंच किती त्याग केला आणि तुम्ही सर्वजण माझ्याशी खेळता. तर आनंदी सार्थकडे बघत असते आणि सर, तुमच्याकडून खरंच विश्वासघात झाला खूप मोठा, तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आनंदी सार्थकला म्हणत असते की सर, माझा तुमच्यावर खूप विश्वास होता, इतका की तुमच्या एका शब्दावर मी हे लग्न करण्यासाठी तयार झाले. सार्थक म्हणतो की मिस आनंदी तसे नाही आहे. त्यानंतर हे लग्न मोडल्यामुळे वृंदाही रागाने सर्व इकडे तिकडे फेकू लागते. तर सुधा तिला समजावते आणि वृंदा म्हणत असते की जर या ठिकाणी माझा आदर्श असता तर मी 2 अशा सणकणी कानाखाली दिल्या असत्या. तर लगेच सार्थक हा जोराने ओरडत काकूला म्हणत असतो की मी तुला नाही म्हणत. तेव्हा सुधाला की सणकणे सार्थकच्या कानाखाली देते. तर आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.